महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एबीपी आणि सी वोटरच्या माध्यमातून एक सर्वे झाला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जयंत पाटील साहेब आहेत। कसं बघताय तुम्ही? तर एकतर सरकारविरोधात किंवा केंद्राविरोधात राळ उठवतच आहात, मात्र जे सर्वे येत आहेत त्या सर्वे देखील तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे। महाराष्ट्रातल्या जनतेची ही लोकभावना आहे, ही सर्वश्रुत आहे, हे काही नवीन नाही आहे आणि मला या सर्वेच्या आकड्यावरून काही फारसं आश्चर्य वाटत नाही। ही सर्वदूर महाराष्ट्रात राज्यातल्या सरकारच्याबद्दलची वेगळ्या कारणानं नाराजी, सरकारबद्दलची महागाई, बेकारी या समस्या या देशात एवढ्या मोठ्या आहेत की मला खात्री आहे की तो सी वोटरचा जो सर्वे आहे तो योग्य असेल, कारण आम्ही सगळीकडे जातो त्यावेळी लोकांचा जो प्रतिसाद आहे तो फार मोठा आणि चांगल्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात आहे। त्यामुळं हा सी वोटरचा सर्वे हा या धर्तीवर जनमत महाराष्ट्रात आज आहे। महाराष्ट्रामधली तुम्ही परिस्थिती कसं बघताय? म्हणजे कारण लोकसभा जर डोळ्यासमोर ठेवलं तर आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा सातत्यानं दाखवत दिला आहे। पुढच्या निवडणुकीमध्ये हा चेहरा काम करेल? नरेंद्र मोदींची लोकप्रियता हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव आधार आहे आणि मागच्या काही वर्षात दुसऱ्या पक्षातल्या काही नेत्यांची देखील लोकप्रियता वाढलेली आहे, हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। त्यामुळे एकंदर सतत जी व्यक्ती समोर असते त्याला लोकांची जास्त पसंती असते, त्यामुळं त्याचा परिणाम काही अंशी होऊ शकतो, आपल्याला ते नाकारता येईल असं मला वाटत नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले त्याचे हे सगळे सर्वेमधले परिणाम कितपत तुम्ही मानता? नाही, सरकारचा नॉन परफॉर्मन्स, सरकारच्या विरोधात महागाई, बेकारी, महिलांच्यावरचे महाराष्ट्रातले जे महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण, महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण, या राज्यातल्या शेतकरी शेतमजुरांची दुरावस्था, शेतीमालाचे दर पडलेले असताना सरकारने कोणताही त्यात हस्तक्षेप न करणे, गारपीट आणि दुष्काळ आणि त्याच्यानंतर आलेली गारपीट आणि मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस याने जो शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यात फक्त शेतकऱ्यांनी घोषणा ऐकल्या, त्याच्या हातात काही मिळालं नाही। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी इन्शुरन्सचे पैसे, विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। विमा कंपन्यांना हजारो कोटीचा प्रीमियम सरकारनं दिला, परंतु त्यातला काही पण हिस्सा शेतकऱ्यांना परत मिळत नाही। अशा वेगळ्या दुरावस्थेत शेतकरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आहे। कापूस असेल, धान असेल, इकडं संत्रा असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, या सगळ्यांची निर्यात करताना देखील सरकारने काही रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत। त्या सगळ्यांची परिस्थिती बघता याचा परिणाम हा या सी वोटरमधून दिसतोय। उद्धव ठाकरे आणि खास करून शरद पवार यांची सहानुभूती यामध्ये कितपत मोलाची? नाही, त्यांच्या मागे जनमत आहेच दोघांच्या मागे आणि दोघांच्या पक्षांचं फार मोठं प्राबल्य महाराष्ट्रात होतं। आता ते पक्ष फोडल्यामुळं हे चुकीचं घडले असं समजणारा फार मोठा वर्ग, या दोन्ही पक्षाचा सहानुभूती असणारा वर्ग यांनी बहुतांशी 80-90% या दोन्ही नेत्यांना, त्या पक्षाला जे मतदान करत होते त्या पक्षातल्या मतदानाचा जर अंदाज घेतला तर त्यातले 10-12% मतं बाजूला गेलेत, पण बाकीचे सगळे मतदार हे शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना पसंती देतात असं आम्ही जे छोटे मोठे अंदाज घेतो त्या गोष्टी प्रकर्षानं जाणवतात। एकनाथ शिंदे तिकडे गेले, अजित पवार तिकडे गेले, भाजपसोबत गेले, मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनही 3 पक्ष सोडले तर प्रकाश आंबेडकरांचं अजून काही ठरलेलं नाही आहे। त्या बाबतीत काही निर्णय होतोय का काय? त्यांच्याशी आमची कोणाची भेट नाही आहे। अलीकडच्या काळात त्यांचा म्हणजे बैठक झालेली नाही आहे, त्यामुळे त्यावर आज काही बोलणं योग्य नाही। पण तिन्ही पक्ष जे आहेत त्यात आमदार काही गेलेले असले तरी मतदार जागेवर आहेत
आणि ते मतदार त्यांची भूमिका पुढच्या निवडणुकीतही बजावतील अशी माझी खात्री आहे. शेतकरी नोकरी आणि आरक्षणाचे मुद्दे सध्या महाराष्ट्रावर गाजतात, ज्यावरती भाजपनं आश्वासनं देऊन निवडणुका लढवल्या. तुम्हाला वाटतंय की पुढच्या निवडणुका या आश्वासन करताना सरकारला जड जातील? नाही, ह्या 3 मुद्दे तर महत्त्वाचेच आहेत आणि आणखीन काही मुद्दे मी सांगितले. शेतकऱ्यांच्याकडचे दुर्लक्ष, विजेची अनियमितता, पेट्रोल डिझेलची वाढलेल्या किमती, खतांच्या वाढलेल्या किमती, या सगळ्यांचा माणसाच्या संसारावर परिणाम झाला आहे. ती प्रतिक्रिया येईलच आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आज प्रचंड मोठ्या प्रमाणात यंत्रणा महाराष्ट्रातल्या घरटी पाठवून त्यांना आम्ही काय काय केलेलं आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्यात प्रचंड मोठी यंत्रणा, सरकारी पैशाचा फार मोठा खर्च, जाहिराती, इव्हेंट, हे कशासाठी? तर हे सगळं जे गॅप आहे ती भरून काढण्यासाठी आहे असं मला वाटतं. वेगळा प्रश्न, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात आज सकाळपासून जुगलबंदी सुरू आहे. अमोल कोल्हेंनी सांगितलं, ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यावर अजितदादांनी देखील केलं की जर अमोल कोल्हेंना पर्यायी उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून येईल. तुम्ही कसं बघताय? तुम्ही हाच बाईट घ्यायला सांगलीहून इथं आला आहे अशी माझी खात्री आहे, पण यावेळी मी योग्य वेळी बोलेन. पण अजितदादा असं म्हणतात की आता प्रत्येक कार्यकर्त्यांना गट ठरवावा, इकडं पण आणि तिकडं पण, असं चालणार नाही. काय म्हणायचं नेमकं? आता 2 विटावरती उभा. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कुठली तरी एक बाजू धरावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि माझंही तेच म्हणणं आहे की मतदारांनी, कार्यकर्त्यांनी कुठली तरी एक बाजू धरावी, जी त्यांना योग्य वाटते ती धरून त्यांनी काम करावं. आणि मला वाटतं की बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पवारसाहेबांच्याबद्दल प्रचंड आस्था, आपुलकी, जिव्हाळा आहे. पण हे महाविकास आघाडीचे पॉझिटिव्ह सर्वे बघून अजितदादांची काही द्विधावस्था झाली असेल? नाही, तशी होण्याची काही शक्यता नाही. तेही सर्वे करून घेतीलच ना. धन्यवाद साहेब. तर हे होते जयंत पाटील यांनी ABP आणि सी वोटर जो सर्वे झाला त्या सर्वेवरती अगदी विश्लेषणात्मक पद्धतीनं आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन निलेश शेवळ्यासोबत कुलदीप माने, ABP माझा, इस्लामपूर, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.